नमस्कार, रीना होम किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स घी रोस्ट। तर ही रेसिपी सुरुवात करूया आपण। सगळ्यात आधी तव्यावरती आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहेत। 2 चमचे धने इथे टाकले आहेत, 1 चमचा जिरं, 7 ते 8 काळी मिरी, त्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणा आणि याच्यामध्ये ऍड केलेलं आहे राई अर्धा चमचा। आता याला आपण छान रोस्ट करून घेणार आहोत 1 मिनिटासाठी आणि मग आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे। आता आपण आपलं छान रोस्ट झालेलं आहे, आपण हे मिक्सर ग्राइंडर मध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये मी काय केलं आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 काजू भिजत घातले होते 15 मिनिटांआधी। याला आपण मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकून घेणार आहोत। लिंबाच्या खड्या एवढा इथे चिंच घेतलेली आहे, त्याच्यानंतर गूळ घातला आहे, लसूण घातलेला आहे 7 ते 8 पाकळ्या आणि मीठ छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये प्रॉन्स जे आहे ते मॅरिनेट करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी प्रॉन्स स्वच्छ धुवून घेतले आहेत, मीठ आणि हळद लावून इथे आपण आणि लिंबू टाकलेला आहे। याला छान मॅरिनेट करणार आहोत। तो जोपर्यंत आपण पुढची रेसिपी करत नाही तोपर्यंत हे मॅरिनेशन होत राहील। तर आता आपण जी ग्रेव्ही केलेली आहे ती आपण छान फ्राय करून घेणार आहोत। तर ही संपूर्ण रेसिपी आपण तुपामध्ये बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथे 3 ते 4 चमचे तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जी आपण ग्रेव्ही छान बारीक करून घेतलेली आहे ती फ्राय करणार आहोत। याच्यामध्ये पाणी कमीत कमी यूज करायचा आहे। याला आपण छान रोस्ट करणार आहोत, त्याच्यामुळे याचं नावच घी रोस्ट आहे, कारण की कमीत कमी पाण्यामध्ये छान रोस्ट करायचं आहे। तर बघू शकतात किती छान ड्राय अशी ग्रेव्ही झालेली आहे। आता दुसऱ्या तव्यावर आपण थोडंसं तूप टाकायचं आहे आणि जे प्रॉन्स आपण मॅरिनेट केलेले होते ते आपल्याला घालायचे आहेत आणि याला सुद्धा 2 मिनिटं आपण तव्यावर छान फ्राय करून घेणार आहोत। आणि जे पण उरलेलं मॅरिनेशन होतं ते मी ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे प्रॉन्स फक्त 2च मिनिटं आपल्याला फ्राय करायचे आहेत टाइमर लावून, कारण की प्रॉन्स टोटली आपल्याला 6 मिनिटच फ्राय करायचे आहेत। तर इथे 2 मिनिटं झालेले आहेत आणि आता जी ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी गरम पाणी घातलेलं आहे। बेसिकली ही जी रेसिपी आहे ही कर्नाटकामधली कुंदापूर इथली ही रेसिपी आहे। याच्यामध्ये सॉल्ट टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि आता प्रॉन्स जे आहेत ते अजून 4 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। तर हे शिजवून याला जो कलर येतो ना, हा कलर जो आहे तो या रेसिपीमध्ये खूप मेन आहे आणि ही रेसिपी अप्रतिम साऊथ इंडियन स्टाईल खूप छान झालेली होती। नक्की ट्राय करून बघा। आणि जसंच याला साईडला तेल सुटायला लागलं तूप, तर त्याच्यामध्ये इथे धने पावडर घातलेली आहे, कढीपत्ता आणि लिंबू टाकलेला आहे। आता याला छान मिक्स केल्यानंतर आपली कुंदापूर स्टाईल पनीर घी रोस्ट रेडी झालेलं आहे। तर अशा पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तर ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे। आता आपण सर्व करून घेणार आहोत आणि बघू शकतात किती सुंदर असं प्रॉन्सला कोटिंग आलेलं आहे, तेवढीच खायला सुद्धा खूप छान लागते ही।